या मुगाला आलेले मोड बघा, किती सुंदर लांब आणि ताजेतवाने दिसत आहेत. विशेष म्हणजे हे मोड मी फक्त एकाच दिवसात तयार केले आहेत. आज मी तुम्हाला एक अतिशय सोपी आणि खात्रीशीर पद्धत सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या मुगालाही अगदी असेच परफेक्ट लांब मोड येतील. या रेसिपीत आपण मूग भिजवण्यापासून ते त्याला छान मोड आणण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत. त्यानंतर या एकाच दिवसात तयार झालेल्या मोड आलेल्या मुगापासून आपण एकदम चमचमीत आणि चविष्ट रस्सा भाजी कशी बनवायची तेही शिकणार आहोत. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मूग भिजवणे, मोड आणणे आणि त्यापासून स्वादिष्ट भाजी तयार करणे, ही संपूर्ण रेसिपी आज आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी रसिका. रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर इथे मी 4 तासापूर्वी गावठी मूग भिजत घातले होते. मूग आधी नीट निवडून घेतले, त्यानंतर 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. मग यामध्ये पुरेसं पाणी घालून झाकण लावून 4 तास भिजत ठेवले. बघा, मी मूग बोटाने तोडून दाखवते. लगेच तुटतंय, म्हणजे मूग व्यवस्थित भिजले आहे. आता हे भिजवलेले मूग आपण एका टोपलीमध्ये काढून घेऊया. पण ज्या टोपलीमध्ये मूग काढून घेतले आहेत त्या टोपलीला खाली छिद्र आहे, त्यामुळे सर्वप्रथम त्या टोपली खाली एक भांडे ठेवायचे, जेणेकरून मुगातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे निथळून जाईल. आता या टोपलीवर या पद्धतीची डिश ठेवायची आहे. ही डिश टोपलीवर व्यवस्थित घट्ट बसली पाहिजे, त्यामुळे मुगाला योग्य उब मिळून चांगले मोड येण्यास मदत होते. आता ही टोपली आपण ट्रॉलीमध्ये ठेवून देणार आहोत. हे भिजवलेले मूग आपण काल संध्याकाळी 6 वाजता ठेवले होते. आता सकाळी 8 वाजता बघतोय आणि बघा किती छान लांब सडक असे मोड आले आहेत. झाकण ठेवल्यामुळे आतमध्ये हवेची पोकळी तयार होते, त्यामुळे मूग छान मोकळे राहतात आणि लांब सडक मोड येतात. आपण नेहमी मूग कपड्यात बांधून ठेवतो, पण त्यामुळे ते एकमेकांना चिटकतात आणि ओलसर होतात, त्यामुळे असे लांब सुंदर मोड येत नाहीत. आता या सुंदर मोड आलेल्या मुगाची चविष्ट भाजी बनवूया. त्यासाठी सर्वप्रथम वाटण तयार करून घेऊया. इथे मी एका डिश मध्ये काही साधे पण सुगंधी साहित्य घेतले आहे. साधी हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहे आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आपण आज गावठी मुगाची भाजी बनवणार आहोत, त्यामुळे या भाजीची चव नक्कीच अप्रतिम लागणार आहे. गावठी मूग आकाराने थोडी बारीक असते आणि त्याची चवही अधिक नैसर्गिक आणि स्वादिष्ट असते, त्यामुळे या मुगापासून बनवलेली भाजी खूपच टेस्टी होते. आता हे फिरून घेतलेलं वाटण मी एका डिशमध्ये काढून घेत आहे आणि परत याच भांड्यामध्ये भाजलेलं खोबरा, भाजलेला कांदा आणि अर्धा टोमॅटो घातला आहे. हेही साहित्य मिक्सर मधून बारीक फिरून घेऊया. इथे आपले दोन्ही वाटण तयार झाले आहेत. आता भाजीला फोडणी घालूया. आज आपण ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहोत आणि फक्त एका शिटीत छान मऊ व चविष्ट होते. कुकरमध्ये आवडीनुसार तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यावर यामध्ये 2 लवंगा, दालचिनीचा एक छोटासा तुकडा आणि एक तेजपत्ता घालायचा आहे. त्यानंतर तयार केलेलं हिरवं वाटण घालायचं आहे. मी इथे 1 चमचा हिरवं वाटण घातलं आहे. आता हे घातलेलं वाटण छान सुगंध येईपर्यंत थोडे परतून घ्यायचे आहे. हिरवं वाटण थोडं परतून झालं की नंतर यामध्ये दुसरं वाटण घालायचं आहे. इथे मी 2 चमचा हा टोमॅटो, कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घातलं आहे. आता हेही तेलामध्ये छान परतून घेऊया. वाटणाला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये मसाले घालायचे आहे. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. अर्धा चमचा हळद घातली आहे. मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. मसाले काही सेकंद छान परतून झाले की यामध्ये थोडं पाणी घालायचं, त्यामुळे मसाला व्यवस्थित शिजतं आणि भाजीसाठी छान ग्रेव्ही तयार होते. आता आपण पाहू शकतो की मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये मोड आलेलं मूग घालायचं आहे. इथे मी 2 माणसासाठी मुगाची भाजी बनवत आहे, त्यामुळे एकच वाटी मूग या मसाल्यामध्ये घातले आहे. आता हे मूग मसाल्यात काही सेकंद छान परतून घेऊया. मूग काही सेकंद परतून झाल्यावर यामध्ये पाणी घालायचे आहे. ज्या वाटीने आपण मूग मोजून घेतले आहे त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. जे नवशिके आहेत त्यांना अनेकदा प्रमाण समजत नाही, म्हणजे किती मोड आलेले मूग घ्यायचे आणि त्यानुसार किती पाणी घालायचे, जेणेकरून रस्सा योग्य घट्ट किंवा पातळ होईल. म्हणून आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगत आहे. उदाहरणार्थ, तुम्ही जितकी मूग घेता त्यानुसार पाणी घालायचं आहे. जसे की मी 1 वाटी मूग घेतलं तर साधारण 1.5 वाटी पाणी घालावे, त्यामुळे भाजीचा रस्सा ना खूप पातळ होतो ना घट्ट. आता भाजीमध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून कमी आचेवर फक्त एकच शिट्टी काढायची आहे. एकाच शिट्टीमध्ये आपली मुगाची भाजी छान मऊ शिजते.
एक शिट्टी झाली आहे. कुकर पूर्णपणे गार होऊ दिला आणि खाली उतरून घेतला आहे. आता कुकरचं झाकण काढून भाजी पाहूया. बघा किती सुंदर भाजी तयार झाली आहे. ना खूप पातळ ना खूप घट्ट, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीची परफेक्ट रस्सा भाजी तयार झाली आहे. मसाल्याचा छान रंग, सुगंधही भारी आला आहे. भाजी मी तुम्हाला जवळून दाखवते. सुगंध तर तुम्हाला तिथपर्यंत येणार नाही, पण भाजीचा सुंदर रंग आणि तिची छान कन्सिस्टन्सी नक्कीच दिसेल. ही अशी भाजी साध्या पण पौष्टिक जेवणासाठी एकदम उत्तम आहे. ही भाजी गरमागरम चपाती, भाकरी किंवा भातासोबत खूपच चविष्ट लागते. एकदा नक्की करून पहा, घरच्यांना नक्कीच आवडेल. ही अशी चमचमीत, झणझणीत आणि अतिशय पौष्टिक मोड आलेल्या मुगाची भाजी तयार आहे. बघायला जितकी आकर्षक दिसते तितकीच खायला देखील अप्रतिम लागते. मसाल्याचा छान रंग, मुगाची मऊसर टेक्स्चर आणि मध्यम घट्ट असा रस्सा, सगळंच एकदम परफेक्ट. इथे आपण छानपैकी ताट वाढून घेतलं आहे. बघा ताट किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे. भाजीचा रंग, रस्सा आणि सर्विंग सगळंच एकदम मस्त. ताट बघूनच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना? मग तुम्हीही ही भाजी नक्की या पद्धतीने घरी करून पहा. खात्री आहे तुम्हालाही खूप आवडेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. धन्यवाद.